नेशनल हेराल्ड मामले में कांग्रेस नेता सोनिया गांधी और सांसद राहुल गांधी के खिलाफ ईडी द्वारा आरोप पत्र दाखिल किए जाने के बाद धुले जिले के साथ साथ पूरे राज्य में राजनीतिक माहौल गर्म हो गया है। भाजपा ने धुले शहर में पुराने नगर निगम के पास महाराणा प्रताप चौक पर कांग्रेस के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस अवसर पर सोनिया गांधी और राहुल गांधी के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान भाजपा प्रदर्शनकारियों ने नेशनल हेराल्ड मामले में ईडी की कार्रवाई का समर्थन करते हुए कांग्रेस की कड़ी आलोचना की। भाजपा नेताओं ने आरोप लगाया कि कांग्रेस पार्टी भ्रष्टाचार में डूबी हुई है और नेशनल हेराल्ड मामला उनका असली चेहरा उजागर कर रहा है। इसलिए सोनिया गांधी और सांसद राहुल गांधी की तत्काल गिरफ्तारी और सख्त कार्रवाई की मांग को लेकर धुले में जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। या देशाचे अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलं, एक परिवाराने राज्य केलं, अशा सोनिया परिवाराने, गांधी परिवाराने पंडित जवाहरलाल नेहरू हयात असताना एक काँग्रेसने मुखपत्र नॅशनल हेराल्ड म्हणून मुखपत्र काढलं होतं। त्याच्यासाठी 500 कोटी रुपये हे असताना ते पत्र कुणाच्या हातात पडलं, कुणी किती वाचले हे सांगता येत नाही। परंतु एका परिवाराची आणि फक्त 2 लोक इतर घेऊन तयार केलेली ही टीम नंतर त्यांनी कसे कसे प्रकार केले, त्याच नॅशनल हेराल्डवर पुन्हा 900 कोटी रुपयाचं कर्ज काढलं। ही जागा तीच जागा दाखवायची आणि कधी इकडून तिकडे पैसे टाकायचे, तिकडून इकडे टाकायचे, असे 2000 कोटी रुपयाचा घोटाळा या काँग्रेसने त्यांच्याच कारकिर्दीमध्ये असताना केलेला होता। आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, सुप्रसिद्ध वकील, विधितज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्या काळी केस दाखल केली होती। त्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा योग्य प्रकारे चौकशी होऊन खरी केस दाखल झाली। त्यावेळेस यांनी मायलेकांनी, पप्पूने आणि सोनिया गांधींनी कोर्टातून जामीन मिळवलेला आहे, हे जामीनवर आहेत आजही। आणि ती केस ईडीने पुन्हा तिची चौकशी केली। ईडी कुणाच्या काळात जन्माला आली, आज हे म्हणतायत की ईडीचा दबाव टाकतायत। ईडीचा जन्म काँग्रेसनेच केलेला आहे। ईडीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार यांनीच उद्ध्वस्त केलेले। आज यांच्यावर वेळ आलेली आहे। ईडी योग्य चौकशी करीत आहे आणि त्या चौकशीमध्ये हे पूर्णपणे सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये जो सॅम पित्रोदा आणि एक संदीप दुबे आणि ही दोघं मायलेख, या 4ही लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यांना अटक झालीच पाहिजे। या देशामध्ये कायद्याच्या पुढे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही आणि म्हणून यांना अटक झाली पाहिजे। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी यांना अटक करा यासाठी आंदोलन करण्यात आले।